नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन नाश्ता, इडली आणि त्याच्यासोबत सांबार आणि चटणी. इडली अगदी मऊ लुसलुशीत होते. इडली बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे 3 ग्लास तांदूळ तर 1 ग्लास उडीद डाळ आणि थोडेसे मेथी दाणे टाकायचे आहे. एका वाटीमध्ये पोहे घेतलेले आहे, ते सुद्धा स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहे. सर्व मिश्रण स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहे 6 ते 7 तास. त्यानंतर पीठ वाटून घ्यायचे आहे आणि रात्रभर फर्मंट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा आल्याचे तुकडे घेतलेले आहे, 1 लसणाची पाकळी घेतलेली आहे, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि थोडीशी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर अर्धी वाटी खोबरा किस घेतलेला आहे. 1 चमचा दही टाकायचा आहे, थोडेसे जिरे टाकायचं आहे, मीठ टाकलेलं आहे चवीपुरता. त्यानंतर चटणी मिक्सरच्या पॉटमधून वाटून घ्यायची आहे. सांबार बनवण्यासाठी 2 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोहळ्याचे काप घेतलेले आहे 1 वाटी. ते डाळीमध्ये स्वच्छ धुवून टाकून घ्यायचे आहे. तसेच टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे. डाळ, टोमॅटो आणि कोहळ्याचं मिश्रण कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सांबार फोडणी घालण्यासाठी 1 कांदा चिरलेला आहे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहे आणि बारीक कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. डाळ, कोहळं आणि टमाटरचं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता ते घोळणीनं घोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिश्रण छान तयार झालेलं आहे. बटाटा उकळून घेतलेला आहे आणि चिंच भिजत घातलेली आहे. बटाटा सोलून बारीक चिरून घ्यायचा आहे. आता फोडणी घालूया. एका गंजामध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तळतळली की जिरे टाकायचं आहे. त्यानंतर थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहे आणि 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकूया आणि झाकण झाकूया, म्हणजे फोडणी छान बसते. त्यानंतर बारीक चिरलेले कांदे टाकूया. त्यानंतर 1 सुकी लाल मिरची टाकूया आणि मिश्रण छान 5 मिनिटे परतून घेऊया. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. मिक्स करायची आहे. सांबार मसाला टाकायचा आहे. मिक्स करायचा आहे. हळद टाकायची आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. लाल तिखट टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. डाळीचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. मिश्रण ओतताना प्लेट झाकायची आहे, म्हणजे फोडणी छान बसते सांबारला. मिश्रण पूर्णपणे ओतून टाकायचं आहे. बॉईल केलेला बटाट्याच्या पोळी टाकायच्या आहे. चिंचेचा कोळ टाकूया. सांबार छान उकळून घ्यायचा आहे. मस्त तर सांबार तयार झालेला आहे. आता कोथिंबीर टाकूया. तर तयार आहे आपलं सांबार. इडलीचं पीठ छान फर्मंट झालेलं आहे. छान फेटून घेऊया. त्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. इडलीच्या पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे. इडली वाफवणाऱ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी छान उकळायसाठी ठेवायचं आहे.
तेल लावलेल्या भांड्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे वाफवण्यासाठी. पंधरा ते 20 मिनिटे मीडियम गॅसवर इडली वाफवून घ्यायची आहे. आपली इडली तयार झालेली आहे. आता काढून घ्यायची आहे. थोडी थंड करून घ्यायची आहे म्हणजे इडली छान निघेल. अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. बघू शकता छान इडली मऊ लुसलुशीत आणि फुललेली आहे. मी इथे कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे टाकलेला नाही आहे. तर तयार आहे इथे मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियन इडली सांबार आणि चटणी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.